ठाणे मेट्रो 4 गायमुख ते वडाळा अशी धावणार आहे आणि त्याचाच आज प्रथम टप्प्याचा जो ट्रायल रन आहे तो होणार आहे। आपण गायमुख या ठिकाणी उभे आहोत आणि गायमुख ते विजय गार्डन पर्यंत हा 4 किलोमीटरचा रस्त्याचा जो टप्पा आहे तो आज या ठिकाणी ट्रायल रन वरती धावणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही हे या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि यासाठी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ठाण्यात जी बॅनरबाजी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे। ठाण्याचा टोल नाका आनंद नगर या ठिकाणाहून ते गायमुख चौपाटीपर्यंत मोठ्या प्रमाणात ही बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे बॅनर आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रताप सरनाईक, नरेश मस्के त्यासोबतच निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असून ठाणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार अशा आशयाचा मजकूर आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि भरोसेदार सरकार असं देखील या बॅनरवरती आहे ते देण्यात आलेलं आहे। याच बॅनरच्या माध्यमातून या मेट्रोची स्वप्नपूर्ती ठाणेकरांची हे या सरकारने केलेला आहे असं देखील सांगण्याचा उद्देश आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही बॅनरबाजी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत असताना आज ठाण्यातील मेट्रो 4 चा जो ट्रायल रन आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पार पडणार आहे आणि याच ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून या मेट्रो 4 साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आंदोलन देखील केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सध्या ठाणे शहरामध्ये या मेट्रो 4 च्या ट्रायल रनच्या उद्देशाने आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।